गणपती बाप्पा मोरया. अरे वा. साबुदाणा थालीपीठ, उपवासाची थालीपीठ. इथले मोठे मोठे सिने ॲक्टर्स जसे सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांचा पण फेमस. न काही माहिती घेता फूड ब्लॉग करणारे मित्र इन्क्लुडिंग मी. पियुष नाही भेटला पण एक जाम भारी आयटम भेटला. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल वरती. उमा इकडे. उमा कुठे चाललीस? आम्ही चाललेलो आहे सिद्धिविनायक टेम्पल. हा, वहिनी पण आहे तिथे. वहिनी कुठे चालल्या? आज गुढीपाडवा आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललोय सिद्धिविनायकला गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि आपण नेहमी एकविराई मातेच्या दर्शनाला गेलो की कमेंट येत असतात, उमानी साडी का नाही नेसली, साडी का नाही नेसली. तर आज नवीन वर्ष आहे आपल्या सर्व मराठी मोळ्यांचा, तर त्याचसाठी आम्ही चाललोय. आणि बघा मस्त दोघी जणी एकदम साडी सेम साड्या नेसून आल्या, सेम पॅटर्नच्या. मध्येच टॅक्सी भेटली आम्हाला आणि टॅक्सीमध्ये बसलोय. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देवबापाचे दर्शन तर करायला मिळणारच जर कॅमेरा अलाव केला तर. पण त्याच्यानंतर आपण सिद्धिविनायकमध्ये येता हो गणेश, तर काय काय खाल्लं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे ते पण दाखवणारच ना. तू स्टडी करून आलास की उमा स्टडी करून आली? दोघे जण पण स्टडी करून. उमा जे भेटेल ते आपण दाखवू. मी पण स्टडी करून आलेली आहे. बघूया कसं आहे, कारण आपण मुंबईमध्ये आपल्याला नवीन आहे ना हे सर्व. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इकडे, तुम्ही ट्राय केलं पाहिजे. ते आज आपण एक्सपिरियन्स करून आपल्या मंडळीला सांगूया. ओके. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने. बाप्पाच्या दर्शनाने करूया. बोला गणपती बाप्पा. आलोय आपण आता सिद्धिविनायकला, पण गर्दी एवढी आहे की मला वाटतं 8 तास लागतील दादा लाईन मध्ये. मग तुम्हाला काय वाटलं, आपल्या चौघांचाच न्यू इयर आहे. तर गर्दी खूप जास्त आहे. तर आपल्या मंडळीला आपण मंदिराचं दर्शन घेऊया. चालेल. आणि नवीन वर्षानिमित्त बरेच जण गाडी पण घेतात ना. हो. आपली गाडी पण गुढीपाडवायलाच घेतलेली ना, आहे ना? हो ना. अरे वा, आज आपल्या गाडीचा पण वाढदिवस आहे. तर घ्या घर बसल्या गणपती बाप्पा सिद्धिविनायकांचे दर्शन आहे बघा. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये आता जाऊया गणपती बाप्पांच्या दर्शनाला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर घर बसल्या गणपती बाप्पा सिद्धिविनायक महाराजांचे दर्शन होते ना. नक्की व्हिडिओला लाईक करा. बघा जय श्रीराम, जय श्री हनुमान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार. चला, झालं ना दर्शन? हा गणेश, झालं ना? मन भरून बाप्पांना बघितलं ना. झालं आणि एकदम शांत वाटलं. हो. वहिनी, झालं ना दर्शन? हो. चला आता जाऊया. तर देवबाप्पांचं दर्शन झालंय आपलं, नवीन वर्षाचं पहिलं दर्शन. आणि गणेश मित्र आपल्यासोबत आहे. तर देवबाप्पाचे दर्शन झाल्या कुठे घेऊन आलायस? आपण आलोय आता मोदक खायला. इथं मोदकम नावाचं एक दुकान आहे मंदिराच्या परिसरातच. तर इथलं उकडीचे मोदक भेटत आहेत, ते आपण खाणार आहोत आता. आता सुरुवातीला व्हिडिओच्या आम्ही सांगितलं होतं बाप्पांचे दर्शन तर देणार तुम्हाला आणि कुठं खायचं ते पण सांगणार. तर उकडीच्या मोदकासाठी तुम्ही इकडे या. तर आता आपण रिव्ह्यू करूया ते कसं. ओके. उमा, कसं वाटलं? जागा तर एकदम भारी आहे, म्हणजे देवलाचंच प्रिमायसेस मध्ये आहे ना, तर एकदम वाईब येते आपल्याला. शिर्डीचे कसं आपण देव प्रिमायसेस मध्ये खातात, तसं एक वाईब आला. एक्झॅक्टली जिथनं एंट्री करतो ना आपण मंदिराच्या, तिकडनं 4-5वा दुकान असेल ना. मोदकम नक्की लक्षात ठेवा आणि उकडीचे मोदक खाण्यासाठी. नमस्कार. हो, थँक्यू. नमस्कार. याच्यात बोला, काय नाव तुमचं? वीणा घरात, जान्हवी घरात, हर्षल घरात. कुठनं तुम्ही?
नेरूलवरनं हां अच्छा फार छान म्हणजे इतकं छान ब्लॉग असतात ना Thank you, तुमचे thank you. अति सुंदर आणि तुम्ही माहिती देताना ती पण एकदम फार छान असते आणि आम्ही दोघांनाही फॉलो करतो आणि आम्ही तुमचे फॅन होतो. अरे वा नवीन वर्षानिमित्त दर्शनाला आलेत काय हो काय ट्राय केलं इकडे इथे आता मोदकमध्ये आम्ही साबू उपवास थालीपीठ आणि पॅटीस थालीपीठ ट्राय केली ना साबुदाणा थालीपीठ हा साबुदाणा थाली आवडली ना चालेल थँक्यू आणि नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप अशीच शुभेच्छा तुम्ही तुम्हाला मस्त छान छान व्हिडिओज बनवत राहा ब्लॉग्स बनवत राहा आम्ही फार एन्जॉय करतो तुमची माहिती वगैरे थँक्यू खूप आणि छान वाटलं तुमचे जेवणाचे जे रेसिपीज वगैरे त्या तर म्हणजे फार छानच असतात आम्हाला एकदा ट्राय करायचं तुमच्याकडचं मसाले माझा भाऊ आहे तो फॉलो करतो त्यांनी तुमच्याकडनं मसालेस वगैरे पण भरपूर ऑर्डर केलेले आम्हाला छान आहेत ना फार मसाले छान. पण? हो हो आणि तुमचं कोळमीचं लोणचं मिस करतो चालेल खूप छान वाटलं तुमची पण छान फॅमिली आहे तुम्ही पण असंच हसत राहा हो तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चला तर नेरूलवरनं फॅमिली भेटली तोपर्यंत इकडे उकडीचे मोदक पण आलेत बघा चल गणेश गणपती बाप्पा मोरया गणेशलाच ट्राय करायला लावूया आपण बहिणी तुम्ही पण घ्या हां बापरे नवीन वर्षाचा पहिला घास मी सांगितलं कसं आहे ते मस्त एकदम मस्त आवडेल ना आपल्या मंडळीला ट्राय करा. तुझं डाएट आहे ना तुला देते ना एकदम सॉफ्ट आणि आतली जसं फिलिंग आहे प्रॉपर आपल्यासारखी आहे म्हणजे आपल्याकडे जशी बनवतात तशी जबरदस्त मस्ट ट्राय उकडीचा मोदक आणि शेप बघितला तर म्हणजे असा मशीन शेपमध्ये बनवलाय ना हाताने साच्याने हाताने नाही बनवला पण भरपूर कल्या आहेत त्याच्यामध्ये कलीचंच बोलतात ना तो प्रणोतीताईकडे गेलेलो आपण ठाण्याला त्यांनी भरपूर सारे कलींचा बासमती राईसचा तर सुगंध पण मस्त येते बासमती राईसचाच आहे मला वाटतं अरे वा फिलिंग पण खूप आहे है ना चमचमीत चोय आहे आता खाऊन बघूया बारी चोय मध्ये पण ड्रायफ्रूट वगैरे आहेत वाटतं ना वेलची आणि घास मारल्याच वेलचीचा चव येतो एकदम मस्त आवडेल मंडळी मंदिराच्या बाजूलाच आहे आणि पीठ पण एकदम सॉफ्ट आहे आता डाएटवाली माणसं पण खायला लागली मस्त आहे आम्ही तर पहिल्यांदाच आलो इकडे पण तुम्ही पण येताय गणपती बाप्पांच्या दर्शनाला लाडू तर तुम्ही घ्यालच हा उकडीचा मोदक पण ट्राय करा मोदकम सुपर उकडीचा मोदक सर्वांना आवडला आणखी एक डिश आम्ही मागवली ती म्हणजे साबुदाणा थालीपीठ उपवासाची थालीपीठ ओके साबुदाणा थालीपीठ नॉर्मली भाजणीचं असतं ना आपण साबुदाण्याच्या वडं खाल्लेलं आहे खिचडी खाल्लेलं आहे थालीपीठ पण ट्राय करूया ओके तर मोदक तर ट्राय करालच तुम्ही तर ही डिश तुम्हाला आवडेल तर ती पण ट्राय करा खूप मस्त आहे वडा आणि खिचडीपेक्षा मस्त आहे माझा फेवरेट झाला आता आणि तुम्ही पण ट्राय करा तिन्ही पण डाएटवर गेल्या होत्या पण पोचल्या नाही तिथपर्यंत परत आल्या छान आहे ना शेंगदाण्याचा कूट आहे याच्यात. आणि चटणी पण एकदम मस्त आहे नारळाच्या चटणी सोबत तर सेम साबुदाणा वडाच आहे ना फक्त वजन कमी करून दिलंय आपल्याला चपटा करून दिलाय मस्त आहे पण साबुदाणा नेहमी चावून खायचं असतं ना तर हे बेस्ट आहे डायजेशनसाठी पण मस्त आहे एकदम तर साबुदाणा वडा ट्राय घरी बनवताय तर ही डिश बनवून बघा तुम्ही गणेश थालीपीठ खाल्ला ना थालीपीठ खाल्ला आणि हा हॉटेलच्या स्टाफने आपल्याला रेकमेंड केला की कोथिंबीर वडी खा आणि कोथिंबीर वडी एकदम सॉफ्ट फ्रेश आणि तुम्हाला असं वाटेल आपली घरीच बनवलेली आहे जी घरगुती चव आहे ती आहे याच्यामध्ये आवडेल आपल्या मंडळीला नक्की आवडेल नक्की आवडेल आणि तुम्हाला स्क्रीनवरती बिल पण दिसत असेल की आपण जे मोदक उकडीचे मोदक खाल्ले त्याचे किती पैसे झाले आणि थालीपीठ आणि कोथिंबरी वडीचे आणि इथे जेवणाचे पण ऑप्शन आहेत जेवणाचे पण ऑप्शन आहेत ना तर येत आहे तुम्ही मंदिराला गणपती बाप्पांच्या दर्शनाला अशा पदार्थांसाठी तुम्ही इकडे येऊ शकता आणि अजून एक आमरसपुरी पण भेटते इथं मोगेम्बो खुशू आमरेशपुरी चला गणपती बाप्पांचं दर्शन पण झाला
आणि छान प्रसाद म्हणून मोदक पण खाल्ला आपण. हो. उमा, आता नेक्स्ट स्टॉप काय डिसाईड केलं? तर आता आपण सचिन तेंडुलकर सर एक जागेत वडापाव खायचं, त्यांची फेवरेट स्पॉट आहे ते, तिकडे जाऊया आणि वडापाव ट्राय करूया. अच्छा, त्यांचा फेवरेट वडापाव खायला जाऊया. खाऊया. अशोक वडापाव. अशोक वडापाव. येस. हा, तर इकडनं गणेश किती मॅप लावले ना? 500-600 मीटर वरती आहे ना? 500 मीटर. हा, 500 मीटरवरती आहे. तिकडेच जाऊन आता आपण सचिन तेंडुलकर सर जे वडापाव खायचे त्यांचा फेवरेट वडापाव खायला जाऊया. ते खाऊया. छान रिसर्च केलाय ओमानी. येस. तर नक्की लाईक करा तिच्यासाठी. थँक्यू. आणि मला लाईक करा, साडी घालून मी फिरते. कारण वर्षाचा मी पहिला दिवस. हा साडी घातले काय, मी गाडीत बसते, गाडीत उतरते, पण आज मी लिटरली चालते मी, तर त्याच्यासाठी स्पेशल लाईक करा. ओके. हॅपी गुढीपाडवा. हॅलो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हो, नमस्कार. नमस्कार. काय नाव सर? राजेश जाधव. इकडचेच. थँक्यू. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तर आपण चालत आलो होतो कीर्ती कॉलेजजवळ अशोक वडापाव ना. हां, पण बहुतेक ते गुढीपाडव्यासाठी गावी गेलेत. मागच्या 3 दिवसापासून तो वडापावाला बंद आहे ना. हां, पण तुम्ही येताय आपल्या मंदिरामध्ये दर्शनाला, तर इकडे या. सचिन तेंडुलकर सरांचा फेवरेट वडापाव आहे. आणि मराठीतले मोठे मोठे सिने ॲक्टर्स जसे सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांचा पण फेमस, कारण ते पण ह्याच कॉलेजला होते. अच्छा, त्यांचा पण फेवरेट आहे ना. हां, तर उमा, दुसरा लोकेशन बंद दाखवतोय. आता तिसरा लोकेशन काय डिसाईड एक केलं? सुरतचा म्हणजे फेमस फरसान आहे, समोसा खाऊ तिकडे. सुरत फरसान माठ. अच्छा, वडापाव नाही भेटला म्हणून समोसा समोसा try खायचं. करूया. येस, लेट्स गो टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. कम ऑन. मुंबईमध्ये येऊन आता सुरती डिश खायला जाऊया आपण. संजय सर भेटले तिथे. नमस्कार. हो, व्हिडिओ वगैरे बघताय ना? हो, अशोक वडापाव खायला आलो, सचिन तेंडुलकर सरांचा फेवरेट. आता बंद असतं काय? हो, आता बंद आहे. हे सगळ्या गॅसचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे बंद आहे ते. हा, म्हणून बंद आहे. नाहीतर खूप मोठी लाईन असते. आणि खूप असे इथे इकडे घेतात वडापाव आणि मग पुढे खायला जातात समुद्रावर. पुढे तुम्ही गेले होते का? पुढे समुद्र आहे इकडे. अच्छा, तिकडे समुद्र आहे, तिकडेच वडापाव घेऊन खायला जातात ना. पण काय खासियत आहे, कसं असते वडापाव? छान असते इथे. ते चुरा पाव वगैरे असतो ना, ते फेमस असते. येऊ ना पुढच्या टायमाला, सिलेंडर चालू झाल्यावर येऊ. जागेवर नक्की या, मग तुम्हाला मिळणार तसं करायला. तुम्हाला लाईन विधीन उभा राहायला नाही मिळणार, डायरेक्ट तुम्हाला मिळतील तिकडे. चालेल, पण बरं वाटलं तुम्ही ओळख दाखवली. गणपती बाप्पांचे दर्शन झालेच, पण आपल्या युट्यूब फॅमिलीचे पण भरपूर सारे मेंबर मेंबर्स भेटले. चला, नवीन वर्षाच्या Thank you. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हॅपी गुढी. चला. चला, सचिन सरांचा फेवरेट वडापाव भेटला नाही म्हणून आम्ही सुरती समोसा खायला आलेलो. तर इथे काय सांगितलं? सिलेंडर नाही म्हणून आम्ही समोसा लिमिटेड बनवतो. लिमिटेड बनवलं, संध्याकाळी संपलं. हा, पण काय गणेश, काय घेऊन आलास? हा वडा आहे त्यांचा, हा, हा पॅटीस आहे आणि व्हाईट ढोकळा आहे. वहिनी बोलतात खूप हेल्दी आहे, तर तुम्ही अनवॉन्टेड चीज मला देतात, मी बोला एक ढोकला घेते व्हाईटवाला, है ना. पण खूप गर्दी आहे हे बघ ना. गर्दी तर खूप आहे. आणि सगळेजण इथं समोसाच मागतायत, पण समोसा काही कोणाला भेटत नाही. सिलेंडर कमी आहे म्हणून तो लिमिटेड स्टॉक बनवतो. येस. ऍक्च्युली आपण चुकीच्या टाइम मध्ये आलोय फूड ब्लॉग एक्सप्लोर करायला, सिलेंडरच नाही. हे बघा, न काही माहिती घेता फूड ब्लॉग करणारे मित्र, सी एक्वेरियमला गेलेला आठवण आहे ना, इन्क्लुडिंग मी. सी एक्वेरियमला घेऊन गेलेलो. पचकच होते. चल, आता आपण पॅटीसचा रिव्ह्यू देऊया. क्रिस्पी कोटिंग आहे वरून आणि आतमध्ये फिलिंग बटाट्याची सॉफ्ट. गरम दिलाय. स्पायसी आहे. थोडं गरम स्पायसी. चटपट आहे. त्याने इडलीला एक गुजराती ट्विस्ट दिलेला आहे, तडका दिलेला आहे आणि बनवलेला आहे ढोकल्याचा वेगळा रूप. तर जावलेवाडी रानडे रोड दादर इकडे आलोय आपण आणि हे बघा, हे सर्व ट्राय केलंय. पण स्पेशली आम्ही समोसा खायला आलेलो, पण इकडे येऊन तुम्ही हे पण गोष्टी ट्राय करू शकता. समोसा खायला 200 किलोमीटर चालून आलोय मी. टॅक्सी नाही भेटली, खूप वॉकिंग करून आलो, पण वहिनी बघा बोलल्या 5,000 स्टेप कम्प्लीट करू आपण. छान छान पदार्थ भेटले. कुठं कबूतर खाण्याजवळ आलास काय? कबूतर खाण्याजवळ आलोय. हनुमान मंदिर आणि कबूतर खाण्याजवळ आलोय. काय पियुष पिण्यासाठी चाललोय पियुष ना पिण्यासाठी आपण? चाललोय. तर पॅटीस थोडा स्पायसी होता, पियुष पिण्याची पण इच्छा मस्त झाली एकदम. तर कबूतर खाण्याजवळ येत आहे तुम्ही,
तर कुठं पियुष मिळेल ते आता गणेश मित्र सांगेल तुम्हाला. कुठं कुठं जात आहे तिथं जरासा इन्क्वायरी करून जा, कारण सिलेंडर मुलं बहुतेक क्लासेस बंद झाले. मला वाटते आता पोस्टपेडला सिलेंडर पण घेऊन घ्या जायचं आपण सोबत. नाही. मामा खाण्याचं पण आपल्याला बंद दिसतंय. नो सिलेंडर नो जेवण. तर गणेश पियुष भेटला नाही ना आपल्याला. पियुष नाही भेटला, पण एक जाम भारी आयटम भेटलाय. कुठं घेऊन आलास? नक्की ट्राय करा. पणशीकर मिठाईवाले हां विसावा हॉटेल आहे फेमस, त्याच्या अपोजिटला आहे. बरोबर. तर हा आहे कैरी पन्ना आणि सुपर्ब आहे. कैरी पन्ना. हां आंब्याच्या सीझनमध्ये. आणि काहीतरी मसाल्याची जे ट्विस्ट आहे ना जबरदस्त. एकदम भारी वाटते. आणि ते पल्स काय बोलतात ते पल्प पण आहे त्याच्यात, मस्त वाटते. ऍक्च्युली आपण घरी बनवतो तसं आहे. पियुष नाही भेटलं आंबट चव आहे. जे आपण आम्रखंड, वेलची, हां आम्रखंड आणि असे भरपूर सारे आयटम खाल्लेत आंब्याचे. पण हा कैरी पन्ना पण मस्त आहे. रिफ्रेशिंग वाटला. एवढं चालत आलो. मजा आली. कंदोरी खातो ना, कंदोरी तसे पल्प येतात ना. स्टडी करून काहीतरी वेगळं आलं होता, पण जे काही भेटलं ते पण चांगलंच होतं, रेकमेंड करण्यासारखं होता. तर इकडे येत आहे तुम्हाला श्रीखंड, आम्रखंड सर्व काही मिळेल, पण कैरी पन्ना नक्की ट्राय करा. पणशीकर मिठाईवाला. ओके, हनुमान मंदिराच्या समोर, विसावा हॉटेलच्या ऑपोजिट. हां चला, काय व्हिडिओ झालाय माहिती नाही. सिलेंडरनी फुल वाट लावली. हां पण डिसाईड केलेलं ते काहीच भेटला नाही. पण आम्ही सुरुवातीला बाप्पांचे दर्शन छान झाले. त्याच्यानंतर मोदकमध्ये भरपूर सारे, हां मोदकमध्ये मस्त डिश भेटले ना. हां आणि पियुष भेटला नाही. हां सर्वात जास्त मिस केला ते आपण सचिन सरांचा वडापाव, फेवरेट वडापाव. तो भेटला असता तर व्हिडिओ आणखी छान झाला असता. हां पण जे काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सिद्धिविनायकला जाते तर या सर्व प्लेसेस नक्की विजिट करा. विजिट करा, आधी चेक करा. जास्त विजिट करा, तिथं जास्त ऑथेंटिक डिशेस आहेत. कुठे? मोदकम. मोदकम. आणि बाकीकडे सिलेंडर आहे का बघून मग विजिट करा. बाय बाय, गुड नाईट. चलो तुम्हाला बाय बाय. हॅपी गुढी पाडवा. हॅपी न्यू इयर. पाडवा. हॅपी न्यू इयर. बाय.